सर्व धर्मात प्राणी व पशु हत्या निषेधार्थ मानली आहे। कोणत्याही धर्माने हत्येचे व हिंसेचे समर्थन केलेले नाही। उघड्यावर दिला जाणारा बकऱ्याचा बळी, त्यामुळे होणारे प्रदूषण, त्यातून पसरणारे रोगराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आहे। त्यामुळे धर्माच्या नावाखाली होणारी पशु हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा व त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी केली आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर कल्याण गंगवाल बोलत होते। डॉक्टर कल्याण गंगवाल म्हणाले, बकरी ईद अहिंसक व पर्यावरणपूरक व्हावी। अल्लाने माणसाची सर्वात प्रिय गोष्ट भेट देण्याचा आदेश दिला होता। अहंकार हा माणसाला प्रिय असून त्या अहंकाराचा त्याग करावा, त्याचा बळी दिला जावा अशी अल्लाची अपेक्षा होती। कुराणानुसार मांस, रक्त व हत्येचा निषेध केला आहे। त्यामुळे बकरी ईदच्या नावाखाली प्राण्यांचा बळी देऊ नये। प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करावी। त्यासाठी पिठाची प्रतिकात्मक बकरी किंवा बकरीच्या प्रतिमेचा उपयोग करून ही ईद साजरी करावी। मुस्लिम बांधवांनी यंदाच्या बकरी ईदला पशुबळी देण्यापासून दूर राहावे। कोणत्याही प्राण्यांचा जीव घेण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। कल्याण गंगवाल म्हणाले, संपूर्ण जगामध्ये गेल्या आकडेवारीप्रमाणे 18 कोटी प्राण्यांचे बळी दिले गेले असून त्यात भारतातील पशुहत्येची संख्या 2 कोटी आहे। हे सगळे पर्यावरणाला अत्यंत घातक आहे। प्राणी कापला तर त्याच्या शरीरातून असंख्य वेदना तरंग बाहेर पडतात। त्याला आइन्स्टाईन पेन व्हेन म्हणतात। याची शक्ती प्रचंड आहे। त्यामुळे भूकंप, सुनामी यासारखे संकट निर्माण होऊ शकते। रेड्यांच्या बळीमुळे नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसतात, असे संशोधनातून पुढे आले असल्याचं त्यांनी सांगितलं। मी डॉक्टर कल्याण गंगवाल पुण्याहून बोलतोय। आज विश्व पर्यावरण दिवस आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याची शपथ आज सगळेजण घेत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर आता नुकतीच बकरी साजरी होणार आहे आणि बकरीच्या निमित्तानं होणारा पर्यावरणाचा विध्वंस थांबावा ही देखील अपेक्षा आजच्या दिवशी मी व्यक्त करतो। बकरी ही पर्यावरण इको फ्रेंडली व्हावी म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत। कारण प्राण्यांची हिंसा मोठ्या प्रमाणात करणं हे कोणत्याही धर्माला मान्य नाही। इव्हन इस्लामला देखील मान्य नाही। इस्लाम धर्मामध्ये देखील प्राणी हत्या ही त्याज्य मानली गेली आहे आणि म्हणूनच अल्लाह म्हणतो की मला प्राण्यांचं खून किंवा रक्त किंवा मांस मोजत नाही, तुमचं समर्पण पोचतं। आणि म्हणूनच या दिवशी आपण प्राणी हत्या करू नये असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो। आणि अहिंसाप्रेमी लोकांना देखील आम्ही आवाहन याच्यासाठी करतोय की त्यांनी आपल्या मुस्लिम बांधवांना समजावून सांगावं आणि हा पर्यावरणाचा विध्वंस थांबावा आणि प्राणी हत्या थांबवावी। उघड्यावर प्राण्यांना मारणं हा कायद्यानं गुन्हा आहे, पण याची अंमलबजावणी केली जात नाही आणि म्हणून सोसायटीमध्ये, रस्त्यावर, मशिदीमध्ये उघड्यावर प्राण्यांची कत्तल केली जाते आणि म्हणूनच कायदे कडक करावेत अशी आमची मागणी आहे। आमची सगळ्यात मोठी मागणी या प्रसंगी बकरीच्या दिवशी अशी आहे की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली होणारे बळी थांबवावे। याचा अर्थ असा की हिंदू देवतासमोर देखील जे बळी देतात त्याला देखील कायद्याने बंदी घालावी आणि त्याचप्रमाणे बकरी ईद धर्माच्या नावाखाली होणारी जी प्रचंड हिंसा आहे ती देखील थांबवावी। यांनी पर्यावरणाचा विध्वंस होतोय, आरोग्याला धोका निर्माण होतोय आणि आपली जी वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृतीचं जे वेदवाक्य आहे त्याला देखील यांनी काळिमा लागतोय असं मला वाटतं। आणि म्हणूनच या प्रसंगी आम्ही सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतोय की आपण इको फ्रेंडली पर्यावरण बकरी साजरी करा। दिवाळीच्या निमित्तानं, जेव्हा नेहमी होळीच्या निमित्तानं अनेक अहिंसाप्रेमी लोक आवाज उठवतात की पर्यावरणाचा विध्वंस होतोय आणि म्हणून आपण हे होळी सण साजरे करू नका। तसंच माझं आपल्याला अपील आहे की याच्यापेक्षा हजारो पटीने जास्त पर्यावरणाचा विध्वंस बकरीच्या दिवशी होतो। आज संबंध जगामध्ये एका दिवशी 18 करोड प्राणी बळी दिले जातात। भारतात दरवर्षी जवळजवळ 2 करोड प्राणी बळी जातात। हे बळी थांबवणं हे प्रत्येक अहिंसाप्रेमी माणसाचं कार्य आहे असं मी मानतो। आणि म्हणूनच मी सरकारला पुनश्च एकदा विनंती करतो, केंद्र सरकारला विनंती करतो की आपण असा कायदा करावा की धर्माच्या नावाखाली कोणताही बळी दिला जाणार नाही। अहिंसा परमो धर्म ही महावीराची शिकवण आपण समाजात उतरवावी। त्याने पर्यावरणाचं रक्षण होईल, मानवी आरोग्याचं रक्षण होईल आणि प्राण्यांचे देखील जीव वाचतील। बकरी ईद ही अहिंसक व्हावी, बकरी ईद ही इको फ्रेंडली व्हावी म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करूया। या निमित्तानं आम्ही जनजागृती करणार आहोत। आम्ही अनेक आमचे मुस्लिम बंधू आहेत की जे बकरीच्या दिवशी बकरी कापणार नाही। आपल्याला आश्चर्य वाटेल की पुण्यात आम्ही अंजुमन इस्लामिक व्हेजिटेरियन सोसायटी स्थापन केली आहे। त्याचे 5000 मेंबर आहेत।
त्यांच्या फॅमिलीमध्ये बकरी ईदच्या दिवशी बकरी कापली जात नाही आणि हे लोक मुस्लिम समाजामध्ये जाऊन देखील मोठा प्रचार करणार आहेत। पण मशिदीच्या समोर जाऊन निषेध करणं किंवा त्याचा काही आंदोलन करणं असे कोणतीही भावना आमची नाही, कारण कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचं आमचं हेतू नाही। आम्ही जनजागरण करू शकतो, मतपरिवर्तन करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि मुस्लिम बांधवांना मी अपील केलं आहे की आपण कुर्बानी द्यायची आहे, पण ती कुर्बानी प्राण्यांची देण्यापेक्षा स्वतःच्या रक्ताची द्या। त्या दिवशी जाऊन रक्तदान करा, अवयवदान करा किंवा गरिबांना धान्य वाटा, त्यांना पैशाची मदत करा, त्यांना कपडे वाटा। हे खऱ्या अर्थानं कुर्बानी आहे, ही खऱ्या अर्थाने कुर्बानी आहे। प्राण्यांचा जीव घेणं ही कुर्बानी निश्चितच नाही। बकरी ईद ही प्रतिकात्मक साजरी करा असं आम्ही अपील करतोय। याचा अर्थ असा की बकरी न कापता आपण एक केक त्याची केक ठेवा, त्याच्यावर बकरीचं चित्र काढा आणि तो केक कापा, म्हणजे बकरी ईद साजरी केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल। किंवा पिठाचा बकरा करून त्याचा देखील बळी तुम्ही देऊ शकता। हे पर्यावरणाच्या रक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं।